तर नमस्कार सगळ्यांना, भावा बहिणींना जय भीम. तर आजची साडी माझी कशी वाटली तुम्हाला? छान वाटली का? ही साडी माझ्या मैत्रिणींनी दिलेली आहे. ही साडी माझ्या मैत्रिणींनी दिली म्हणून मी घातली, याच्यावर मॅच झाली आणि म्हणलं चला एक खेळ तरी काढावं. म्हणलं आज काही कामाला कॅन्सल आहे, कारण तिथं ये परस आता आजपासून म्हणजे सॉरी महाळ चालू झालं, राजाचं महाळ. आता इथनं पुढं आयवनुमी, हां मेन मला आयवनुमीवर खेड्यावर बनवायचा होता, पण विषय दुसरा निघाला. आयवनुमी आहे 25 तारखेला, आहे ना ग? 25 तारखेला आहे. आणि आम्ही म्हणजे माझी आई आहे ना, म्हणजे माझ्या वल्लाची दुसरी बायको, म्हणजे मी तिला आईच मानते आणि ती माझ्या म्हणजे खून पण आहे. आणि मला पहिली आईच म्हणजे रखमाच, म्हणजे माझ्या आईचं नाव रखमा आहे म्हणजे होतं, आणि या आईचं नाव नाजूक आहे. म्हणजे मी या आईची पुढची आहे, पण तरी पण मी त्या आईला जास्त मानते. म्हणजे मी कधी बघितली नाही, कसली आहे ते पण मला माहीत नव्हतं. पण मी म्हणजे पहिलं ना आम्ही इथं राहायला म्हणजे भटवून ही आलो का नाही, तर इथं आलो ना तर आई मला पहिली म्हणायची जा पाया पडून ये. मी पाया पडायला जायची, नारळ फोडायची, हळदी कुंकू लावायची, असं एकदम गोल लावायची. परत म्हणजे नारळ फोडायची, निवड दाखवायचं आणि पाया पडून यायचं. म्हणजे मी अजून पण त्या गोष्टी करते, पण आता मी जाईना कारण माझ्या मागं लई जबाबदाऱ्या पडल्यात. तर त्या पण आईला माहिती असेल मी किती कष्ट करते. तिचा पण माझ्या मागं 2 आईंचा आशीर्वाद आहे आणि एक बापाचा, बरं का, 2 आईंचा. म्हणजे माझं वडील मला म्हणतात की तू रखमासारखी दिसतीस. म्हणजे माझी आई पहिली म्हणजे काळी होती थोडी, पण मी थोडी गोरी आहे. पण नाक ही सगळं त्या आईसारखंच आहे. आणि कानाला इथं खून आहे बघा, पाठीमागणं आहे, आता दिसणार नाही तुम्हाला, पाठीमागणं अशी खून आहे. तर त्या पण आईच्या मागं असं खूनच होती वाटतं. मग बारक्यापणीच वडील म्हणलं की रखमाच्या पण कानाला खून होतं, ही रखमाचं आली पोटाला, असं म्हणलं होतं. तर मग तेव्हापासून काय म्हणजे म्हणतात तसं. तर मला पण भारी वाटतं बरं का. आणि हां, ती कधी बिचारे लागली नाही. आता याच घरात जीव गेलाय बरं का तिचा. म्हणजे वडील मला म्हटलं बाळातपणात याच घरात जीव गेला नसता तिचा. आणि तात्यावर इतकी माया करायची की तात्या म्हणजे एक वेळेस मी तुम्हाला ऐकवून पण, आणि याच्या आधी पण मला सांगितलं की रखमा पहिला मला मटणाचा डबा साईडला मटण काढून ठेवायची, गरम गरम ठेवायची आणि मग ती खायची. मग लय माया होती वाटतं, म्हणजे असं तात्या म्हणतात. पण ती ना गरोदरपणात धनुराच्या कडची माती खायची ना, त्यामुळं धनुर्वात झाली, त्यामुळे जीव गेला बरं का. पण तिचं वरीसरात केलेलंच नाही. म्हणजे वडील मला म्हणलं वरीसरात केलेलंच नाही. तर कसं असतं माहिती आहे का भावा बहिणीनं, वरीसरात हे करावंच लागतं. पण पहिले आमची परिस्थिती अशी बेकार होती की आम्ही जेव्हा कष्ट कराल तेव्हा खाणं होतं ना. आता पण तसंच आहे, पण पहिलं लईच बेकार होतं. आम्हाला घर पण नव्हतं, पत्र्याचं शेड होतं, ही शेडच म्हणते, काय ते कुडाचं घर होतं, असं कुडं केलेलं आणि वरनं छपर होतं, तसलं होतं वाटतं. त्यावेळेस परिस्थिती चांगली होती जरा, म्हणजे सस्ताईत होती, पण कष्ट करावंच लागायचं. तर भरपूर असं कष्ट केलेलं आहे माझ्या वडिलांनी बरं का. 5 लेकरांसाठी भरपूर असं, म्हणजे हो का, काय कमवून तर ठेवलं नाही माझ्या आईबापाने, काहीच कमवून ठेवलं नाही. पण लेकरांना खाऊन पिऊन मोठं केलं, बस एवढंच. आणि याच्या पडेल काय लेकरांना काय पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर खाऊन पिऊन हो का 5 घास तर त्यांनी 2 घास तरी मुखात घातले असतील का नाही. मग कसं असतं, त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. म्हणजे धन दौलत नाही कमवली, किंवा म्हणतात ना बॅलन्स पण कमवलेला नाही. करायचं तवा खायचं आहे. आणि आता पण त्यांचं म्हणजे काढावं ना, असं करावं ना तसं करावं ना, असं काहीच नाही. तर जाऊ द्या, त्याबद्दल मी नंतर बोलते. ही साडी माझ्या मैत्रिणीने दिली, मला म्हणली की ह्याच्यावर एक खेड्यावर बनव म्हणली, मला तुला छान दिसेल म्हणून घेऊन जा. तर म्हणलं बरं ठीक आहे बाई, म्हणजे वापरलेलीच आहे ना, मी काही नाही साडी, ही वापरलेलीच आहे साडी. तर तसंच हो का, देवपूजा ही करून व्यवस्थित आपलं करून आई गेलेली आहे बाहेर. आता तिला पण जरा बरं वाटत नाही,
बाहेर कुठं गेली की तिकडं पडायला मूग तोडायला गेली. मला म्हणली जाते तरी तेवढं मूग तरी होत्याला खायला कालवणाला. म्हणलं जा बाई म्हणलं मी पण येते म्हणलं मागणं. नाही तर मला म्हणली नको बाय पुरीला चार हे. आणि बानू पण आपली आजारी पडली बरं का. तर विषय कसा आहे माहिती आहे का, माझ्या त्या आईचं वरिसारात देव करो माझ्याकडे 4 पैसे तर आलं का नाही तर मी माझ्या आईचं वरिसारात घालेलंच. कसं आहे माहिती आहे का, फोटो नाही भाऊ बहिणींनो, कारण लय शोधण्याचा प्रयत्न केला मी. माझ्या चुलत भावाला पण मागितला आणि म्हणजे माझी मोठी बहीण उर्मिलाबाई तिला पण मी असा विषय एकदा काढला होता. म्हणजे लय दिवस झालं त्याला विषय काढला होता की मला बघायची म्हणलं माझी आई कसली आहे कसली नाही तुम्ही मला दाखवा. तर फोटो काय नाही तिचा. तर आता पहिल्या माणसं कुठं फोटोन हे काढत नव्हती, म्हणजे फोटो नाहीच आहे. तर बघू आता देवाच्या दयाने जर म्हणजे आयव गेलेली आहे ना आमच्या घरात, म्हणजे इथं आयवबाई मेले तर आयवनुमी आहे ना. तर आयवनुमीचं जेवायला मी माझ्या आईचं म्हणजे आम्ही बनवतो ना आयवनुमीचं, तर माझी आई पूर्णपैकी मनापासून बनवते बरं का. म्हणजे प्रत्येक जे आयवनुमीला असतं ते सगळं बनवते. पण 1 वर्ष पहिल्यांदा म्हणजे आम्ही असं बघितलं तर कोणीतरी आम्हाला सांगितलं की आयव तुमच्या घरात आयव मेलेली आहे की आयवनुमी तुम्ही घाला. मग आम्ही तेव्हापासून चालू केलं, म्हणजे कंप्लीट 10 वर्ष झाला असेल, 10-12 वर्ष झाला असेल. तर पहिल्या वर्षी माझ्या चुलतील म्हणजे सॉरी चुलती नाही, म्हणजे माझी आई आहे का नाही वारलेली, तिच्याच बहिणीला ठेवलं होतं माळावरल्या. मग ती आल्या बरं का जेवायला, जेवण हे केलं पण त्यांना उपास होता. त्या म्हणल्या मला उपास आहे असं तसं. मग ते डबा भरून गेल्या. मग पुढल्या वर्षी त्यांना सांगितलं तर त्या काय आल्या नाही त्या. मग बहिणीला लय वेळा सांगितलं, लय वेळा उर्मिला नाही का तिला लय वेळा सांगितलं की बाई म्हणलं जेवायला ये आईचं असं तसं. मग म्हणली होय होय येतीन, होय होय येतीन, परत कामं हे ना असं. मग ते पण काय आली नाही बरं का. म्हणलं चला जाऊ द्या कोणाला कशाला सांगायचं म्हणलं. आणि मग मी माझ्या आईचं जेवण मीच जेवते, म्हणजे आधी गाईला घालतो नंतर मी खाते. माझ्या आईचं आयवनुमीचं मी जेवण जेवते तेव्हापासून. कसं माहिती आहे का, आपल्या मनापासून तर ते आल्या. आणि मी स्वतः करते भावा बहिणींनो, मी करते, माझी आई पण करते. आणि आधी गाईला घालतो, गाईचं परत आणलं की मी खाते. आयवनुमी बस झालं, अजून काय पाहिजे ना आता. तिला सांगितलं ती आली नाही, तिला सांगितलं ती आली नाही. आणि मग म्हणलं जाऊ द्या मरू द्या, देवाच्या मनातच नाही बहुतेक मी जेवावं असं मनात असेल. मग तेव्हापासून मी जेवते. तिथं निवड नारळ आपलं सगळं पाची पकवान तिथं ठेवायचं. आणि फूट तर नाही, फोटो म्हणजे लय शोधला, फोटोच नाही म्हणलं तात्या पण असं तसं म्हणजे नसेलच बहुतेक फोटो. मग म्हणलं चला जाऊ द्या मरू द्या म्हणलं, फोटो नाहीत तर नाही म्हणलं, आपल्या मनामध्ये आहे ना बस, अजून काय पाहिजे. म्हणून आम्ही तेव्हापासून आयवनुमी करतो. तर आयवनुमी आहे 25 तारखेला बुधवारी. मला पण असं नरडण हिंद दुखायला लागले, आजारी आहे. आता धुणं सारवानी आलंय ना आपल्याला करायची मेन देवी उभा. तर मी सगळ्यांना सांगते, तिन्ही भाऊजायांना की देवी देवळात म्हणजे पहिलं आमचं जुनं मंदिर आहे तिथं उभा करायची. म्हणजे सातमा काय म्हणतात ना, म्हणजे सातमा असं काहीतरी म्हणतात ती, म्हणजे काहीतरी म्हणते ती, मला ये नाही म्हणायला. काही गोष्टी मला नाहीत भावा बहिणी नाही येत म्हणायला. सातमा असं म्हणजे त्याचं उद्घाटन, म्हणजे आपल्या दुसऱ्या भाषेत काय म्हणतो, काही गोष्टी करायचं म्हणलं तर त्याचं उद्घाटन करतो असं, म्हणजे त्याच्यातला प्रकार. मग ती देवी उभा करायची आहे, म्हणजे कायमची देवी उभा करायची बरं का. कसं आहे माहिती आहे का, ती देवी उभा राहिलीच पाहिजे असं म्हणजे भरपूर जणांच्या मनातनं आलेलं आहे. तर देवीला उभा मी करणारच आहे. काय माझा जे खर्च होईल ते होईल माझ्या आणवीसाठी. आणि आणवीला पण म्हणजे माझ्या देवाचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि तसा तुमचा पण आहे भावा बहिणींनो. तर मी देवी लवकरच उभा करणार आहे. घट आहे 3 तारखेला घट आहेत, घट बसायच्यात. मग त्यावेळेस उभा करायची 3 तारखेला सगळ्यांनी हजर राहावं असं माझी नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की या तुम्ही आणि देवाचा आशीर्वाद घ्या आणि जावा. बस याच्यापुढे मी काहीच बोलू शकत नाही. पण माझे पण प्रयत्न आता पळापळी चालूच आहे. आता मला सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत.
तर माझा हेडवावला काय चुकलं असलं भावा बहिणीला मला नक्की सांगत जावं बरं का. मला त्याचा राग नाही. आणि तुम्हाला तर असं गोष्टी वाटत असतील की मी काही चुकीचं बोलते तर तुम्हाला चेहऱ्यावरून वाटत आहे का तेवढं मला सांगा की ताई तू खोटं बोलते, ताई तू असं करते, ताई तू तसं करते. माझं तसं काही रुटीन नाही हो का. कोण घेऊन देऊन दमत नाही, बरोबर आहे का नाही. तुम्ही माझं घेणार आहे का मी तुमचं घेणार आहे. खोटं बोलून काय भेटणार आहे, बरोबर आहे का नाही. जे पण आहे ते माझं घरातलंच असते रुटीन. कुणाला राग येऊ नाहीतर नाही. माझं कसं आहे फटकेरनं बोलायचं. समोरचं 4 मिनटं रागाला गेलं तरी चालेल, त्याचा परवा नाही. ते नंतर काय नंतर गोड तर होत आहे, बरोबर आहे का नाही. तर चला बाय सगळ्यांना सर्वांना पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय.